नमस्कार. जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहूयात अष्टविनायकापैकी एक असलेला गणपती म्हणजेच श्री सिद्धिविनायक. आज आपण जाणून घेणार आहोत सिद्धटेक मंदिराची कथा काय आहे. अष्टविनायकापैकी एक असलेल्या या गणपतीच्या मंदिराची माहिती, सिद्धटेकला जाण्यासाठीचे मार्ग, सिद्धिविनायकाची मूर्ती या मूर्तीबद्दलची माहिती, अशी क्षेत्र सिद्धटेकमधील गणपतीची संपूर्ण माहिती. आत्ता मी चालली आहे सिद्धटेकला, तर आता जाता जाता आपण बोलूयात. सर्वप्रथम आपण पाहूयात श्री क्षेत्र सिद्धटेक हे ठिकाण कुठे आहे. सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये आहे. सिद्धटेकला जाण्यासाठी दौंड काष्टी या मार्गाने पेडगाव मार्गेही जाऊ शकतो. तसेच पुण्याहून चौफुला, पाटस, दौंड या मार्गेही आपण सिद्धटेकला जाऊ शकतो. सिद्धटेकला रेल्वेने जाण्यासाठी दौंड रेल्वे स्टेशन सोयीचे आहे. तसेच पुण्याहून येताना स्वारगेटवरून सिद्धटेकला जाण्यासाठी डायरेक्ट गाडी आहे. आता आपण पाहूयात अष्टविनायकापैकी कोणकोणते गणपती आहेत ते. मोरगावचा मोरेश्वर, रांजणगावचा महागणपती, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, पालीचा बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक, ओझरचा विघ्नेश्वर, थेऊरचा चिंतामणी आणि सिद्धटेकचा सिद्धिविनायक. आता आपण पाहूयात या मंदिराची थोडक्यात कथा. सिद्धिविनायकाच्या या मंदिरामध्ये विष्णूंनी सिद्धी प्राप्त केली असे म्हटले जाते. आता आपण आलेलो आहोत क्षेत्र सिद्धटेकमध्ये. तर आता आपण जाता जाता सिद्धटेकचं बाकीचा परिसर पाहणार आहोत आणि त्याचबरोबर सिद्धिविनायकाबद्दलची थोडीशी माहिती पाहूयात. ज्या ठिकाणी भगवान विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली त्या ठिकाणी विष्णूंनी विनायकाच्या गडकी शिळेची मूर्ती स्थापन केली. येथे श्री विष्णूंनी तपश्चर्या केलेली आहे व श्री गणेशाय नमः या मंत्राचा उच्चार करून गणपतीला प्रसन्न केले आहे. हे मंदिर पेशवेकालीन आहे. या मंदिराचा गाभारा मोठा आहे. मंदिराच्या बाहेर सभामंडप आहे. मंदिरावर कलाकुसर केलेली आहे. हे मंदिर उंच आहे. मंदिराला प्रदक्षिणा मार्ग आहे. पेशव्यांच्या काळातील हे मंदिर बांधण्यात आले आहे. देवाचे सिंहासन हे पाषाणाचे आहे व देवाचे मखर हे पितळेचे आहे. सिद्धटेकच्या पायथ्याला भीमा नदी आहे. आता आपण पाहूयात या सिद्धिविनायकाची मूर्ती कशी आहे, या मूर्तीबद्दलची माहिती काय आहे ते. अष्टविनायकापैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती म्हणजेच सिद्धिविनायक गणपती. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोळे जास्त कडक असते असे म्हटले जाते. सामान्यतः गणपतीच्या सोंड ह्या डाव्या बाजूला वळलेल्या असतात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोळे ओळे कडक असते. या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटले जाते. आता आपण पाहूयात या मंदिराचा परिसर आणि यानंतर पाहूयात गणपतीच्या मूर्तीबद्दलची माहिती.
आता आपण पाहूयात या गणपतीच्या मूर्तीबद्दलची थोडक्यात माहिती. या गणेशाची मूर्ती 3 फूट उंच व 2.5 फूट रुंद आहे. उत्तर दिशेला मूर्तीचे तोंड आहे. गणपतीने एक मांडी घातलेली आहे व त्यावर रिद्धी व सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर सूर्य, चंद्र, गरुड यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत व त्यांच्या मध्यभागी नागराज आहेत. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टी प्रारंभ करताना भाविक या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी यावेळीही भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येत असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे फ्री आहे. धन्यवाद.